नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू आहे ना पागल कुत्रा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघा एआय थिअरीचे 60च्या पुढचे 30 क्वेश्चन सोडून घेणार आहोत. तर यापूर्वी मी एआय थिअरीचे भाग 1, भाग 2 आणि आता भाग 3रा असे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तर बघा 2 भाग तुम्ही पाहिलेले असाल आणि हा 3रा सुद्धा भाग तुम्ही पाहून घ्या. तर बघा इथून आपण 61 पासून प्रश्न सुरू करणार आहोत सोडवण्यासाठी आणि 90 पर्यंत मी तुम्हाला हे सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर बघा हे सर्व ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि कधीही तुम्हाला विचारला जाऊ शकतात. त्यामुळे हे शिकून घ्या. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे? कोणत्या एआय तंत्रामुळे ई-नामला कृषी उत्पादनांना त्वरित ग्रेड देण्यात मदत होते म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर कोणता आहे? एआय बेस्ड ग्रेडिंग अल्गोरिदम्स याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा IRCTC दिशा 2.0ला युजर्सच्या इंटरॅक्शन दरम्यान कॉन्टॅक्ट अवेअर सूचनांचा वापर का करते म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे कॉन्व्हर्सेशनची अचूकता आणि प्रासंगिकता सुधारण्यासाठी. नेक्स्ट बघा इतर एआय टूल्सच्या तुलनेत सायडर एआय कोणत्या कारणाने वैशिष्ट्यपूर्ण वेगळे ठरते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे हे विविध एआय मॉडेल्स विविध टास्कसाठी एकत्रित करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे रिसर्च रॉबिटचे कोणते एआय चलित फीचर दाखवलेले आहे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं रिसर्च कनेक्शनसाठी ग्राफ अल्गोरिदम्स. नेक्स्ट बघा ट्रेलो प्रामुख्याने डॉट डॉट वापरले जाते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी. नेक्स्ट बघा ही इमेज सर्वात अचूकपणे काय दर्शविते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे एआय आधारित म्युझिकचे क्रिएशन. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांना कोकोनट वापरण्याचा मुख्य उपयोग कोणता आहे म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे सेकंड नंबरचं हे लेक्चर्स ट्रान्सक्राईब करते आणि स्टडी मटेरियल तयार करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे प्लेजरिझम टाळण्यासाठी विद्यार्थी क्लिकबोर्ड प्रभावीपणे कसा वापर करू शकतात म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर कोणता आहे. तर याचं राईट आन्सर आहे प्लेजरिझम चेकर वापरून. नेक्स्ट क्वेश्चन बघा पॉवर पॉईंट डिझायनर प्रामुख्याने आपल्याला डॉट डॉट मदत करते म्हटलेलं आहे. तर नक्कीच याचा राईट आन्सर आहे प्रेझेंटेशन झटपट क्रिएट करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन पहा जर गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंग स्पीच चुकीच्या प्रकारे रेकग्नाइज करत असेल तर कोणती एआय टेक्नॉलॉजी व्यवस्थितपणे काम करत नसले पाहिजे म्हटलेलं आहे. तर बघा याचा आन्सर आहे मशीन लर्निंग. नेक्स्ट बघा अँटी मधील कोणती एआय टेक्नॉलॉजी डिव्हाइस कॅमेराच्या मार्फत विना परवाना घेतलेला ॲक्सेस ओळखते म्हटलेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे कम्प्युटर व्हिजन. नेक्स्ट क्वेश्चन बघा पेक्सेल हे एक वैशिष्ट्यपूर्ण एआय पॉवर्ड सर्च टूल म्हणून कोणत्या कारणामुळे ओळखले जाते म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे हे संपूर्णतः नवीन एआय पॉवर्ड इमेजेस जनरेट करते. तर हे याचं राईट आन्सर आहे सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे. नेक्स्ट बघा उमंग आपल्या व्यासपीठावर कोणते तंत्र वापरून अनेक सरकारी सेवांना लगेच अपडेट करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे पहिल्या नंबरचं डेटा रिट्रीव्हलचे अल्गोरिदम वापरून. नेक्स्ट बघा फ्रीपिकमध्ये कोणते आय फीचर दिलेला कीवर्ड वापरून युजर्सना संपूर्णपणे नवीन इमेजेस तयार करण्यात मदत करते. तर बघा याचा राईट आन्सर कोणता आहे
तर बघा एआय इमेज जनरेटर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ही इंटरॅक्शन कोणती WhatsApp एआय क्षमता सर्वोत्तम प्रकारे दाखवते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे रिअल टाईम माहिती रिट्रीव्ह करणे. नेक्स्ट बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे आपल्याला, गुगल जेमिनी मुळात कशासाठी निर्माण केले गेलेले आहे. तर याचं राईट आन्सर आहे अनेक टास्क करायला मदत करण्यासाठी. नेक्स्ट बघा, टू डू इस्टचे मुख्य काम कोणते आहे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे टास्क मॅनेजमेंट करणे. नेक्स्ट बघा त्यानंतर कवर ग्रामीण युजर्ससाठी अपेक्षित जोखीमच्या आधारे सर्वात योग्य विमा संरक्षण कसे ठरवते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंगद्वारे संरक्षण ठरवले जाते. तर ह्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, यात एक्सेलचे कोणते फीचर दिसून येते म्हटलेलं आहे. तर एक्सेलचे फीचर बघा यामधले ऑटोमॅटिक व्हिज्युअलायझेशन हे आहे. नेक्स्ट बघा, गुगल एआय स्टुडिओ डेव्हलपर्सना कोडिंगचे ज्ञान नसतानाही याद्वारे एआय टूल्स तयार करण्यासाठी मदत करते. तर याचं राईट आन्सर आहे नो कोड इंटरफेस हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, इथे मिमोचे कोणते महत्त्वाचे फीचर हायलाईट केलेले आहे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे सेकंड नंबरचं रिअल टाईम कोडिंग असिस्टन्स. नेक्स्ट बघा, रेप्लिका युजर बरोबरच्या आधीच्या इंटरॅक्शनच्या आधारे संवादात सुधारणा करण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट वापरते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे कॉन्व्हर्सेशनल एआय मेमरी. नेक्स्ट बघा, क्विल बॉट युजर्ससाठी कोणता प्रश्न मुख्यतः सोडवते म्हटलेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे लेखन सुधारणे. नेक्स्ट बघा, नोशल आपल्या कमांड्सना त्वरित रिस्पॉन्स देण्यास कोणत्या टेक्नॉलॉजीद्वारे एनेबल करते म्हटलेलं आहे. तर याचा राईट आन्सर आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. नेक्स्ट बघा, IFTTT मध्ये ॲपलेट तयार करण्याचा मुख्य फायदा कोणता म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे हे ॲप्सच्या दरम्यानची ॲक्शन ऑटोमॅट करते. नेक्स्ट पहा, व्हॉट्सॲप मेटा एआय बिझनेस युजर्सना मुख्यतः डॉट डॉट पुरवून मदत करते म्हटलेलं आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑटोमॅटिक कस्टमर इंटरॅक्शन. नेक्स्ट बघा, ग्रामीण प्रोजेक्ट्सच्या उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामस्तरामधील प्रेडिक्टिव्ह इन्साइट्स कशी मदत करतात म्हटलेलं आहे. तर याचा राईट आन्सर आहे डेटा चालित सुधारणा सुचवून. नेक्स्ट बघा, असानाचे एआय व्हॅलिडेशन प्रामुख्याने डॉट डॉट सुनिश्चित करते. तर याचा राईट आन्सर आहे टास्क पूर्ण करणे. नेक्स्ट, गुगल फिट आपल्या ॲक्टिव्हिटीज कशाप्रकारे ॲनालाइज करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे सेकंड नंबरचं फोन सेन्सर्स आणि वेअरेबल डेटा वापरून. नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन पहा, क्रिएट ए प्रेझेंटेशन टूल कोणती गोष्ट वापरून प्रेझेंटेशन जनरेट करू शकते म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर कोणता आहे. तर याचा राईट आन्सर आहे साधे टेक्स्ट इनपुट्स. अशा प्रकारे बघा आपले एआय थेरीचे संपूर्ण क्वेश्चन सोडून झालेले आहेत. भाग 1, भाग 2 आणि भाग 3 मध्ये मी कन्वर्ट करून थोडे थोडे तुम्हाला सर्व क्वेश्चन सोप्या पद्धतीने समजून सांगितलेले आहे आणि नक्कीच तुम्हाला हे समजले असतील अशी आशा करते. तर भेटूया पुन्हा अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.